शोध घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती मुंबईत धडकले। यावेळी त्यांनी बोटीतून जात कार्यकर्त्यांचं अरबी समुद्रात पाहणी केली। शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे आक्रमक झाले। शिवस्मारकाच्या विरोधात लोक कोर्टात गेलेली आहेत। कोण लोक कोर्टात आहेत याचा तपास घेतला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मंत्री अदिती तटकरे आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। तटकरे यांच्याबरोबर एका कर्मचाऱ्यानं महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या समोर चुकीचा शब्द वापरल्यानं गदारोळ झाला। मात्र यानंतर तटकरे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याला धारेवर धरलं। बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होणार आहे। दरम्यान मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनोज जरांगे गडावर दाखल झाले। दसरा मेळाव्याला जरांगे हेलिकॉप्टरमधून एंट्री करणार आहेत। नारायणगडावरून राजकीय किंवा जातीचा विषय होणार नाही। या गडाची शान राखण्याची जबाबदारी आपली आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुलढाण्यात विकास कामांचं लोकार्पण झालं। खामगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या कोनशिलेचं न्यायमूर्ती भूषण गवई आणि फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं। हर्षवर्धन पाटील यांच्या पवार गटातल्या प्रवेशाची इंदापुरात जय्यत तयारी सुरू आहे। हा पक्षप्रवेश सोहळा इंदापूरच्या जुन्या बाजार समितीच्या आवारात होणार आहे। पवार आणि काँग्रेसची आरक्षणावरची भूमिका वेगळी आहे। पवार यांच्या मागणीला काँग्रेसचा विरोध आहे, त्यामुळे याबद्दल पवारांनाच विचारा अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। अकोलेचे चिन्ह घड्याळ असेल। किरण लहामटे यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा असं आवाहन अजित पवार यांनी उपस्थितांना केलं। ते एका मेळाव्यात बोलत होते। अप्रत्यक्षपणे लहामटे यांची उमेदवारीच अजित पवार यांनी जाहीर केली। उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का दिलाय। ठाकरेंच्या उपस्थितीत आज डोंबिवलीतील माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यासह एकूण 7 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला। विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेला खिंडार पडले। युवा सेनेचे सचिव दीपक म्हात्रे यांनी ठाकरेंची मशाल हाती घेताच त्यांच्या स्वागतासाठी डोंबिवलीत बॅनरबाजी करण्यात आली। पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा झटका बसला। माजी मंत्री आणि बहुजन विकास आघाडीच्या पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती मनीषा निमकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले। यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना होण्याआधी विमानतळावरतीच काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। नवी मुंबईतील अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुनीता देशमुख यांनी शरद पवार गटात प्रवेश केला। देशमुखांसह शेकडो महिला यावेळी उपस्थित होत्या। अजित पवार यांच्यासाठी हा धक्का मानला जातो। भुजा बिस्तारा लपेटून घ्या, आता हवा बदलली असं म्हणत जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधलाय। गलिच्छ बोलणाऱ्यांचं कार्यकर्तृत्व काय आहे असा प्रश्नही खोतकर यांनी उपस्थित केला। काँग्रेसचे आदिवासी आमदार हिरामण खोसकर यांनी थेट पवार यांच्या भेटीसाठी मोदी बागेत ते गेले होते। काँग्रेसच्या पहिल्या यादीत आपलं नाव जाहीर व्हावं अशी मागणी खोसकर यांनी शरद पवार यांच्याकडे केली। पेसा लोकभरतीसाठी मंत्रालयात आंदोलन करणाऱ्या आमदार खासदारांच्या विरोधात ओबीसी संघटना आक्रमक झालेत। पालघरमधल्या ओबीसी संघटनांनी खासदार हेमंत सावरा यांच्या घराबाहेर आंदोलन केलं।